या कोट्यवधींच्या आणि खंडप्राय भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठली आणि आजपर्यंत ती टिकवली। हा भारत अख्ख्या जगाला दुधाची फुकट अंघोळ घालू शकेल एवढी ताकद भारत देशाची आहे। पण ऊर्जे बाबतीत स्वयंपूर्णता गाठू शकलो। भारताला आज फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं। आपल्या भारतीय असण्याचा एक योग्य सार्थ अभिमान वाटावा आणि पुढच्या वाटचालीचं बळ घेऊन निघावं असं नाही का हे घटित। हे मी मांडलं। मी अजून या 75 सोनेरी पाने च्या आकाशामध्ये रममाण झालेलो आहे। त्यामुळेच आज माझ्या मनात आहे की त्यातल्याच 4 सोनेरी पानांविषयी आज तुमच्याशी गप्पा माराव्यात। एकतर देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होतात। हीच एक इतकी ऐतिहासिक अनमोल घटना आहे की त्याचा सर्व भारतीयांना मनापासून अगदी खराखुरा आनंद हवा। मला आहे, मला विश्वास आहे की तुम्हालाही सगळ्यांना आहे। त्याही आनंदामध्ये मी अजूनही तरंगतो आहे। माझं तर म्हणणं आहे असं त्या आनंदामध्ये तरंगत पुढची 25 वर्ष आता आपलं काम करायचं आहे। आत्ता असलेल्या समस्या सोडवायला आपल्या परीने खारीचा किंवा सिंहाचा वाटा उचलायचा आहे। ह्याला मी म्हणतो की त्या 75 सोनेरी पानांच्या आकाशामध्ये अजून मी तरंगतोय। शिवाय थोडीशी मला माणूस म्हणून संधी द्या आणि आहे सुद्धा अशा प्रकारे तरंगायला। कारण तसं गेले 4-5 महिने मिळून कोण्या एकाच शक्तीने मी त्या शक्तीला ईश्वरी शक्ती म्हणतो। माझी भावना आहे की त्या ईश्वरी शक्तीने हे माझ्याकडनं काम करून घेतलं। 460 पानं आहे आणि स्वातंत्र्योत्तर वाटचालीच्या राष्ट्रीय जीवनाची सर्व अंग, त्यात मिळवलेलं यश आणि एक एक कहाणी आपल्याला पुढच्या वाटचालीला प्रेरणा देणारी आहे। शिवाय मी या निमित्ताने सहजी संधी घेतो पुन्हा एकदा खास माझं वैयक्तिक निमंत्रण तुमच्याशी बोलण्याची, ती म्हणजे उद्या पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये या ग्रंथाचं अधिकृत प्रकाशन आहे आणि राजहंस प्रकाशन या महाराष्ट्रातल्या अग्रगण्य प्रकाशन संस्थेने हा ग्रंथ प्रकाशित केला, याचाही मला विशेष आनंद आहे। त्यांनी योजनाच ही केली आहे की उद्याचं प्रकाशन म्हणजे स्वातंत्र्योत्तर 75 वर्षांवरचं माझं बोलणं, भाषण असाच मुख्य कार्यक्रम। त्याला मी म्हणतोय मी संधी घेतो ही निमित्त तुम्हा सर्वांना हे निमंत्रण पोचतं करण्याची, पुन्हा एकदा आग्रह करण्याची की जरूर या, वेळात वेळ काढून या, आपण भेटूयात, भारताविषयीचा संवाद करूयात आणि अर्थातच पुढच्या कामाला लागूयात। उद्या पुण्यात जसा कार्यक्रम होतो आहे तसा पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर इथे सुद्धा असा कार्यक्रम घेण्याची योजना आहे। ज्यांना शक्य आहे त्यांची त्यावेळी भेट होईल। काही ठिकाणी मी भारताच्या स्वातंत्र्योत्तर वाटचालीचे पॉझिटिव्ह मुद्दे बोललो। त्यावर एक गृहिणी आहेत, त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मी ती लाईक केली।
खरं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना असं काहीसं म्हटलंय की अविनाश धर्माधिकारी एक प्रकारचा पॉझिटिव्ह संदेश देतायत आणि मला त्यांच्याशी सहमत असायला आवडलं असतं, पण त्या म्हणतात की देशाची वस्तुस्थिती त्यापेक्षा वेगळी आहे. असं म्हणून त्यांनी सर्व वर्णन केलंय ते मी काळजीपूर्वक वाचलं आणि मी ते वाचून लाईक केलंय. त्याही म्हणतायत की अजून देशामध्ये भीषण गरिबी आहे, पोटात खड्डा पडेल आणि ढवळाढवळ होईल असं आहे ते भीषण दारिद्र्य. बेरोजगारी आहे, महिलांचं स्थान सुरक्षित नाही आणि उगवणारा प्रत्येक दिवस वेगवेगळ्या भयानक कथा घेऊन समोर येतोय. हे जातीभेद, त्या जाती व्यवस्थेने निर्माण केलेली विषमता संपायचं नावच घेत नाहीये. आणि या सगळ्या असलेल्या दुष्काळामध्ये 13वा 14वा 15वा महिना आगीमध्ये ओतलेलं तेल म्हणजे पर्यावरणाची समस्या जगाचीच गंभीर आहे आणि त्यात भारताचीही गंभीर आहे. असं सर्व त्या गृहिणींनी फार संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलंय. मी आत्ताच्या बोलण्यातही तिसऱ्यांदा म्हणतो की मी ते लाईक केलं कारण मी सहमत आहे त्याच्याशी. ही अतिशय दुःखद, दुर्दैवी, वेदनादायक वस्तुस्थिती आहे हे मला भान आहे, हे मला मान्य आहे. आणि जेव्हा मी अमृतकालकडे लक्ष देऊयात म्हणतो त्याचा अर्थ आहे की आता ह्या गोष्टींवर पुढच्या 25 वर्षात आपल्याला मात करायची आहे. त्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनापासून ते सर्वांच्या सामूहिक, सामाजिक, राष्ट्रीय जीवनापर्यंत आपण प्रत्येकाने आपल्याला जमणारं काम, त्याला मी नेहमी वर्णन करतो आपला खारीचा वाटा, किंवा काही जणांना खरंच शक्य होईल सिंहाचा वाटा, तो उचलणे. मी तर एक प्रकारे म्हणेन की स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झालेली असून अजून आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये हे तीव्र पिळवटून टाकणारे वेदनादायक घटक आहेत. ते असून भारताने केलेली वाटचाल पाहिली तर मला तर वाटतं की एक प्रकारचा चमत्कार वाटणं चालू होईल. चमत्कार, मिरॅकल. तरी 2 मिनिटांपूर्वी तुमच्याशी बोललोय त्याच्यात अजून भ्रष्टाचाराचा उल्लेख नाही आला. जो भयानक भ्रष्टाचार म्हणजे या देशाच्या रक्ताला लागलेल्या पिसवा आहेत, जळवा आहेत, त्या शोषून घेत आहेत सर्व रक्त. भयानक भ्रष्टाचार आणि एकही क्षेत्र उरलेलं नाही आहे. आपण म्हणतो आणि खरंच आहे मुळात की शिक्षण क्षेत्र पवित्र आहे, तिथे पण भ्रष्टाचार. शाळांना, तुकड्यांना, शिक्षकांच्या पदांना मान्यतेसाठी सरकारी अधिकारी पैसे खात आहेत. लहान मुलांचं पालन पोषण नीट व्हावं यासाठी त्यांच्याकरता जो आहार योजना आहे त्याच्यात पण पैसे खात आहेत. महिलेवर अन्याय अत्याचार होत असला तर ती जाऊन पोलीस चौकीत तक्रार करते आहे आणि पोलीसच दखलच घेत नाही आहेत त्याचे. हे आहे भीषण. आपल्याला त्यावर काम करायचं आहे, आपल्याला त्या परिस्थितीवर मातही करायचं आहे. त्याचं भान ठेवून मी म्हणतोय की भारताने केलेली वाटचाल आनंददायक आणि पुढच्या वाटचालीला प्रेरणा देणारी आहे, असा मला ह्या म्हणायचं असलेल्या 460 पानांचा 4 ओळीचा सारांश आहे. तुम्ही साधं पहा, आज वाटायला सोपं आहे की भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता 1977 मध्ये गाठली आणि एकदा गाठली तेव्हापासून आजपर्यंत ती टिकवली आहे. खरी एकदा पहिल्या पंचवार्षिक योजनेचं शेवटचं वर्ष म्हणजे 1956, त्या वर्षीचे शेती उत्पादनाचे आकडे पाहिले
तर असं दिसून आलं की त्यावर्षी भारताची एकूण जी अन्नधान्याची गरज आहे तेवढी देश स्वतःच्या हिमतीवर भागवू शकेल एवढं अन्नधान्याचं उत्पादन झालंय. त्यापायी त्यावर्षी म्हणजे 1956 मध्ये असा निष्कर्ष निघाला की आता अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठलेली आहे. म्हणून आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून आपण लक्ष अवजड उद्योग, भांडवली उद्योग, त्यावर सुद्धा सरकारी क्षेत्राचं नियंत्रण अशा दिशेने आपण वाटचाल करू असं झालं. पण शेती क्षेत्र पुन्हा पुढच्या 20 वर्षांकरता खाली गेलं आणि खरी स्वयंपूर्णता 1977. इथे पुढचं काही म्हणायच्या आधी मी विचारतोय की या कोट्यवधींच्या आणि खंडप्राय भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठली आणि आजपर्यंत ती टिकवली, हे मोठं यश नाहीये का? आजही ज्या शेतकऱ्याला दरिद्री, अशिक्षित, मागासलेला, अंधश्रद्धांनी गांजलेला, जातीपातींमध्ये फुटलेला वगैरे वगैरे तऱ्हांची सगळी विशेषणं लावली जातात आजही, त्या शेतकऱ्यांनीच नाही का केलं हे की हा भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आणि ती स्वयंपूर्णता टिकवली. आणि एके वेळी जो देश आपल्या रोजच्या जेवणाकरता अन्नधान्य आयातीवर अवलंबून होता तो आज अन्नधान्याची निर्यात करतोय. देशाची स्वातंत्र्यानंतरची एक वेळ अशी की आपण अमेरिकेकडनं त्यांच्या कायद्याचा एक कलम आहे PL 480. PL म्हणजे पब्लिक लॉ 480. याखाली अमेरिका आपल्याला एक तांबड्या रंगाचा गहू पुरवायची, त्याला मिलोचा गहू म्हणायचे आणि तो खराब दर्जाचा होता. अमेरिकेमध्ये तो गहू डुकरांना खाऊ घातला जायचा, तो भारताला निर्यात करत होते आणि आपल्याला गप मान खाली घालून ते आयात करावं लागत होतं. नुसतं नाहीये, तो सुद्धा गहू पाठवण्याकरता त्यावेळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी एका फोन कॉलमध्ये आपल्या त्यावेळच्या पंतप्रधान इंदिराजींशी बोलताना भारतावर अनेक अटी लादल्या आणि तो प्रसंग ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहिला त्यांनी नोंदवून ठेवलंय की फोनवर त्या लिंडन जॉन्सनशी बोलताना इंदिराजींनी अशा मुठी घट्ट आवळून धरल्या होत्या आपला संतापाचा स्फोट व्हायला नको म्हणून. आणि प्रेसिडेंट लिंडन जॉन्सनशी बोलणं पूर्ण झाल्यावर इंदिराजींनी फोन खाली ठेवला आणि त्या आपल्या सचिवाला म्हणाल्या की भारत देशावर ही वेळ पुन्हा म्हणून येता कामा नये. भारत देशावर ही वेळ पुन्हा म्हणून येता कामा नये याची पायाभरणी त्यांच्या आधीचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजी यांनी देशाला जय जवान जय किसान ही घोषणा देऊन आणि हरित क्रांतीचा प्रारंभ करून केलीच होती. 1960च्या दशकातली ती वेळ की जेव्हा भारतातल्या बंदरांमध्ये हा मिलोचा गहू घेऊन अमेरिकन जहाजं लागणार आणि थेट त्या बंदरांवरचा गहू घराघरांमध्ये पोचणार, तर लोकांची घरची चूल पेटू शकत होती. इंग्लिशमधल्याचं वर्णन आहे शिप टू माउथ सर्व्हायव्हल, की जगणं कसं होतं. त्या अमेरिकेकडनं येणारे जहाजावरचा गहू थेट घरात पोचणार तर त्या दिवशीची रोटी तयार होणार. इथपासून या देशाने हरित क्रांती यशस्वीरित्या केली, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता गाठली. गहू, तांदूळ, साखर असे अनेक अन्नधान्याचे आयटेम्स आहेत की ज्यात जगात उत्पादनात आपण नंबर 2 किंवा 3 वर आहोत. मग हे देशाचं मोठं यश नाहीये? हे आनंददायक यश नाहीये? हे पुढच्या वाटचालीला प्रेरणा देणारं यश नाहीये? मान्य आणि बरोबर आहे की त्या यशामध्ये सुद्धा अनेक तऱ्हांच्या मर्यादा आहेत. उदाहरणार्थ हरित क्रांतीने आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवलं, पण वस्तुस्थिती ही आहे की त्याच हरित क्रांतीने आजच्या तारखेला आपली जमीन वाळवंट होण्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवली आहे. आम्लता
आणि क्षारता, ॲसिडिटी आणि सॅलिनिटी हे त्या हरित क्रांतीमुळे जी रासायनिक खतं मोठ्या प्रमाणावर वापरली मातीत, त्या खतांच्या मधला विषारी द्रव्याचा सगळा भाग त्या मातीमध्ये मिसळून पुढे ती मातीच सुपीक राहत नाही, मातीच नापीक बनते. किंवा उत्पादन वाढण्यासाठी जी बियाणं वापरली त्यांना हाय यील्डिंग व्हरायटी असा शब्द आहे, HYV. तर उत्पादन वाढलं पण त्याची पोषकता कमी आहे, न्यूट्रिएंट्स कमी आहेत. आपली जी पारंपरिक बियाणं आहेत त्यांच्यातली पोषकता जास्ती आहे. किंवा या हरित क्रांतीसाठीच शेतामध्ये धान्याचा असा वाफा तयार केला तर त्या वाफ्यामध्ये पाणी साचवून ठेवायचं असतं, पण ते वाफ्यामध्ये पाणी साचवल्यामुळेच पुन्हा जमिनीवर त्याचे दुष्परिणाम होतात. ही आहे वस्तुस्थिती. आता आपण त्यावर मात करू. त्यासाठी आता वापरला जाणारा शब्द आहे सदा हरित क्रांती, एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. आणि ती कशी करायची तर शेतीविषयक शाश्वत विकासाची सूत्र पाळून करायची. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे जगाने ठरवलेलं ध्येय, गोल आहे. त्यामध्ये शेतीविषयक पण आहे. मग ही रासायनिक खतांवर आधारित हरित क्रांतीच्या आता शास्त्रीयदृष्ट्या पुढचा टप्पा कोणता तर त्याचं फार छान नाव आणि नेमकी शास्त्रीय दिशा आहे सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग. खरं म्हणजे त्याचा अर्थ आहे भारतीय संस्कृतीच्या परंपरेमध्ये शेतीविषयक जे शहाणपण आहे तेच शहाणपण संशोधन करून नव्याने अधिक उत्पादक तऱ्हेने लागू करायचं. हा प्रवास करायचा आता पुढच्या 25 वर्षात. पण त्यासाठी झालेला हरित क्रांतीचा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेचा प्रवासही आपण लक्षात ठेवूयात, तर पुढच्या वाटचालीलाही प्रेरणा येणार आहे. आणि खरं पहा तुम्ही की मानवी जीवनाची वाटचालच अशीच नसते का? अगदी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही एखादी समस्या उद्भवते, आपण तिच्याशी झगडतो आणि एक वेळ येते की ती सोडवली समस्या, पण ती समस्या सोडवण्यातूनच जणू पुढची नवी समस्या तयार होते. असाच तर आहे मानवी प्रवास, तो व्यक्तीचा किंवा समूह म्हणजे राष्ट्राचा सुद्धा. मग आपलं प्रत्येकाचं काम आहे बीइंग इन द प्रेझेंट, सर्वथा वर्तमानोपी, म्हणजे आत्ताच्या काळात हिअर अँड नाव अभ्यास करायचा आणि कर्म करायचं आपलं. अशी पुढची वाटचाल. त्या वाटचालीला अन्नधान्याच्या स्वयंपूर्णतेने जशी प्रेरणा दिली तशी पहा की आजच्या तारखेला भारत देश दुधाच्या उत्पादनात नंबर 1 वर आहे. जगात नंबर 1 वर आहे. तो जगातला नंबर 1 आपण गाठला 2009 मध्ये. पण एकदा गाठला आणि पुन्हा तो गमावला असं झालेलं नाही. 2009 पासून आजपर्यंत गाठला आणि तो टिकवलाय. आणि 2009 मध्ये सुद्धा पहिला नंबर मिळवला तो साक्षात अमेरिकेला मागे टाकून मिळवला. मी तर हे उदाहरण नेहमी सांगतो की मगाशी आपण अन्नधान्याबद्दल बोलत होतो, ते दुधाबद्दल सुद्धा खरं आहे की आपली उत्पादकता, प्रॉडक्टिव्हिटी ही त्या क्षेत्रातल्या जगातल्या सर्वात उत्तम प्रॉडक्टिव्हिटीच्या सरासरीनी 1/3, 1/3 आहे. पण 1/3 उत्पादकतेसहित हा देश प्रत्यक्ष जे उत्पादन करतो ते जगामध्ये 2 किंवा 3 नंबरचे आहे. काही वेळा साखरेच्या बाबतीत तर नंबर 1च आहे. दुधाबद्दलही खरं आहे की आपण दुधामध्ये नंबर 1, पण सरासरी भारतीय गाय किंवा म्हैस सरासरी अमेरिकन गाय किंवा म्हशीच्या 1/3 दूध देते. त्याला म्हणायचं उत्पादकता, प्रॉडक्टिव्हिटी. 1/3 प्रॉडक्टिव्हिटीनी आपण प्रोडक्शन मात्र जगात नंबर 1चं करतो. तर कल्पना करा की आपणही पशुसंवर्धनाची शास्त्रीय तंत्र वापरणं चालू केलं, गोपालन.
गोवंश पालन, दूध दुभती जनावरं, मिल्क ॲनिमल यांचं उत्तम पालन पोषण, आणि त्यामुळे आपली पण उत्पादकता वाढू लागली की जी आता जगातल्या आणि अमेरिकेच्या उत्तम उत्पादकतेच्या 1/3 आहे, त्याऐवजी ती 40% झाली, 45% झाली, 50% झाली. तर केवढं प्रचंड उत्पादन करण्याची भारताची क्षमता आहे. हा भारत अख्ख्या जगाला दुधाची फुकट अंघोळ घालू शकेल एवढी ताकद भारत देशाची आहे. ती कुठे लांबची असंही नाही आहे. आत्ता जे रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगावर संकट उद्भवलं आहे, कारण युक्रेन जगाचं गव्हाचं कोठार म्हणून नावाजलेला होता. तो गव्हाचा पुरवठाही बंद झाला आणि पुरवठा साखळ्या तुटल्या. अशा वेळी आजच्या तारखेला जगातल्या वेगवेगळ्या देशांना गहू पुरवण्याचं काम भारत देश करतो. असं दुधाचं आहे. असं तुमच्यापर्यंत डेटा किंवा स्टॅटिस्टिक्स माहिती नसेल तर मला खात्री आहे की तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की वाढती लोकसंख्या, वाढतं नागरीकरण, जीवनमानाचा वाढता दर्जा आणि सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे प्रचंड वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज, ऊर्जा, पॉवर, इलेक्ट्रिसिटी. आजच्या तारखेला भारत देश आपल्या राष्ट्रीय गरजेपेक्षा जास्त ऊर्जा उत्पादन करतो. साधारण सांगायचं तर आत्ता भारतामध्ये ऊर्जेचं साधारण उत्पादन 400 गिगावॉटपेक्षा जास्ती आहे आणि देशाची सर्वोच्च गरज, पीक डिमांड, साधारण 250 गिगावॉट आहे. आणि ही 400 गिगावॉट याला म्हणतात संस्थापित क्षमता, इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. तेवढी प्रत्यक्ष वीज निर्माण होते असं नाही आहे, पण एक साधारण गणित मांडलं तर संस्थापित क्षमता 400 गिगावॉट आहे, प्रत्यक्ष उत्पादन 253 गिगावॉटपेक्षा थोडं जास्ती होतं. मग हे मोठं यश नाही आहे. मध्ये येणाऱ्या सगळ्या अडचणी आणि सगळा जो दुःखद असलेला अकार्यक्षम कारभार, लालफितीचा कारभार, नोकरशाही, संवेदनशून्यता, जाड कातडी, अपारदर्शक व्यवहार, भ्रष्टाचार, हे सगळं घेऊन आपण ऊर्जेबाबतीत स्वयंपूर्णता गाठू शकलो. मग हे या नकारात्मक फॅक्टरवर मात करायला प्रेरणा देणारं हे घटित नाही आहे, नुसतं तसं नाही आहे. आपण 2015 मध्ये जो पॅरिसचा करार झाला पर्यावरणावरचा, त्यामध्ये आपण जगाला शब्द दिला की 2030 अखेर भारत देश एकूण जी ऊर्जा निर्माण करेल त्याच्या 40% ऊर्जा नवीकरणीय म्हणजे रिन्युएबल सोर्सेस म्हणजे शून्य प्रदूषण करणारे, असं आम्ही गाठू, असं आपण जगाला वचन दिलं 2030 सालापर्यंत. श्वास रोखू नाही का, की ते आत्ताच पूर्ण केलेलं आहे. आत्ताच 2022, आत्ताच आपण जी एकूण ऊर्जा निर्माण करतो तिच्या 40% नवीकरणीय रिन्युएबल सोर्सेस म्हणजे सौर ऊर्जा, त्याचा तर आपण जगासमोर आदर्श उभा करून दाखवला. पवन ऊर्जा आणि बायोगॅस आहे, बायोफ्युएल आहे, असं तऱ्हातऱ्हांचं अनेक तऱ्हांचं धरून हे भारताने गाठलं. इतकंच काय, गेली 2-2.25 वर्ष आपण सगळे कोरोनाशी सामना करतो आहोत आणि थोडं थोडं आत्ता बहुधा त्यातनं मानवर करता येते आहे आणि बहुधा आपल्याला आपली नॉर्मल जीवनं जगता येत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये ही जी पिळवटून टाकणारी वेदना आपण पाहिली, त्याही काळामध्ये अनेक दुःखद, नुसतं दुःखद नव्हे संतापजनक गोष्टी घडल्या. त्याचं भान ठेवून मी बोलतोय की अरे त्यासहितच आपण 200 कोटी डोस पूर्ण केले. 200 कोटी. त्यासाठी 5 सेकंद थांबलो होतो मी की हा प्रचंड खंडप्राय देश, कोट्यवधी लोकसंख्येचा, बहुविधतेने नटलेला आणि आजही सगळ्या प्रकारच्या समस्या असलेला, पण एकतर त्यांनी कमीत कमी वेळामध्ये 3 व्हॅक्सिन देशांतर्गत स्वतः तयार केले आणि ते प्रयोगशाळांच्यामध्ये तयार होण्यापासून ते गावातल्या वाडी वस्तीवरच्या सामान्यातल्या सामान्य
आदिवासी महिला स्त्री पुरुषांपर्यंत ते नेऊन पोचवल्या, हे देशाचं मोठं यश नाही आहे? नुसतं ते नाही, या काळामध्ये भारताने जगाला व्हॅक्सिन पुरवलं किंवा कोरोनाचा मुकाबला करायला लागणाऱ्या वेगवेगळ्या गोळ्या भारताने पुरवल्या. आणि मग नुसत्या कोरोनाच्या नाही, औषधी क्षेत्रामध्ये ज्याला जेनेरिक मेडिसिन असं नाव आहे, जेनेरिक म्हणजे ज्या औषधांचा पेटंटचा 20 वर्षाचा कालावधी संपलेला असतो आणि तुमच्याकडे जर ती कुशलता असेल तर आता तुम्ही ते औषध उत्पादन करू शकता, त्याला म्हणायचं जेनेरिक. आज जगामध्ये जेनेरिक औषधांचं जे एकूण उत्पादन होतं त्याच्या 80% उत्पादन एकट्या भारत देशात होतं. आणि सर्दी, खोकला, ताप इथपासूनचे जे दैनंदिन जीवनात सहजपणे माणसाला होणाऱ्या ज्या व्याधी आहेत त्यावरची औषधं भारत देश जगाला पुरवतो. भारताला आज फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखलं जातं. मग हे प्रत्येक भारतीयाला आपल्या भारतीय असण्याचा एक योग्य सार्थ अभिमान वाटावा आणि पुढच्या वाटचालीचं बळ घेऊन निघावं असं नाही का हे घटित. हे मी मांडलं, त्या आनंदामध्ये मीही तरंगतो आहे, तुम्हीही तरंगत त्यातून आपल्या जगण्यासाठी ऊर्जा घेऊन आपण सगळेच या भारत मातेची सेवा करूयात अशी माझी नेहमीचीच प्रार्थना पुन्हा एकदा आणि कायमसाठी करतो आणि आज थांबतो.